नमस्कार, इझी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुंबईच्या प्रत्येक खाऊ गल्लीत वडापाव सँडविच सारखा भेटणारा खिचा पापड। हिरवी चटणी बनवण्यासाठी मिरची, कोथिंबीर, धना पावडर, जिरा पावडर आणि लाल चटणी बनवण्यासाठी लाल मिरची, लसूण, आले सर्व छान मिक्सरमध्ये टाकून बारीक वाटून घ्यायचे। आता आपण भाज्या स्वच्छ धुवून बारीक कापून घेणार आहोत। भाज्यांमध्ये आपण काकडी, कोबी, गाजर, कांदा, कोथिंबीर, लिंबू, टोमॅटो। आता यामधल्या तुम्हाला कुठल्या आवडत नसतील भाजी ती नाही टाकली तरी चालते। सर्व छान अशा बारीक एकसारख्या कापून घ्यायच्या। खिचा पापड घरी पण बनवता येतो, पण आता प्रत्येक किराण्याच्या दुकानात खिचा पापड आपल्याला विकत घेता येतो। खिचा पापडसाठी सर्व भाज्या बारीक कापून झालेल्या आहेत। आता आपण खिचा पापड तळून घ्यायचा। तुम्हाला पापड तळायचा नसेल तर गॅसवर छान खरपूस असा भाजून घ्यायचा। दुप्पट फुलणारा खिचा पापड मस्त तळून तयार झाला आहे। बघा किती मस्त फुलला आहे की नाही फुललेला। असा सर्व खिचा पापड तळून घ्यायचे। आणि आता आपण थोडेसे डाळिंब सोलून घेणार आहोत। डाळिंबामुळे पापडाला छान अशी आंबट, गोड आणि तिखट चव लागते। प्लेटमध्ये खिचिया पापड ठेवून त्याचे छान बारीक तुकडे करून घ्यायचे, म्हणजे खाताना सहज उचलता येतात। तुम्हाला किती तिखट आवडते त्या अंदाजाने हिरवी आणि लाल चटणी टाकून घ्यायची। आता वरून बारीक कापलेल्या भाज्या टाकायच्या। त्यामध्ये कांदा, गाजर, काकडी, कोबी, टोमॅटो या सर्व भाज्या घातल्यामुळे खिचा पापडला चव एकदम भारी लागते, म्हणून शक्यतो सर्व भाज्या घालायच्या। कोथिंबीर पेरून झाल्यावर वरून मस्त असा लिंबू पिळून घ्यायचा। लिंबाने पापडाला छान चटपटीत अशी चव लागते। मीठ वरून आणि चाट मसाला बघा किती दिसतोय ना छान। आता वरून चवीसाठी मस्त खारे शेंगदाणे आणि चण्याच्या डाळीच्या तिखट डाळ्या, वरून बारीक शेव। दिसायला पण छान आणि चवीला पण छान असा खिचा पापड लागतो। वरून डाळिंबाचे दाणे टाकायचे, म्हणजे तिखट, गोड आणि आंबट असा आपला चटपटीत चवीचा खिचा पापड तयार झाला आहे। कोणाकोणाला आवडतो हे कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। धन्यवाद।